ॲक्च्युली मी रिक्षात बसली आणि होते पण 5th सीटवर बसली आहे. तर मंगेश मामा काका ड्राईव्ह करत आहेत, आई, मामी, परी, अखिलेश आणि आम्ही असं प्रवास आमचा सुरू केला. ऑलमोस्ट 9:30 वाजून गेलेले आहेत आणि किती वेळात पोहोचू आपण? 20 मिनिटात आपण कसब्यात पोहोचणार आहोत. तर आपण बघूया इकडचा रस्ता आणि ग्रीनरी कशी दिसते ती आता. लालपरी चाललेली आहे पुढे पुढे आमच्या. झाडे लावा झाडे जगवायला संदेश देत चाललेली आहे. हरित मुंबई, हरित मुंबई. आज ऑलमोस्ट क्लायमेट जे आहे ते प्लेझंट आहे, जास्त सनी नाही आहे. तर खूप जास्त उकाडा वगैरे नाही आहे, क्वाईट प्लेझंट टुडे. तर आज तुम्हाला मी संगमेश्वर हे नाव या ठिकाणाचं का पडलं ह्याची मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये माहिती देते. तर संगमेश्वरच्या वर्डमध्ये लपलं आहे हा वर्ड संगम. संगम मीन्स प्लेस, जे ठिकाण जिथे गोष्टींचं मिळत येतं. 5 नद्यांचा संगम आहे या संगमेश्वर ठिकाणी. त्यातल्या काही नदी मला माहिती पडल्या आहेत काकांकडून. त्या म्हणजे शास्त्री नदी एक आहे, एक गडगडी नदी आहे, अजून एक कुठली? हां, सोनवी. अच्छा, एक सोनवी नदी आहे आणि अजून नायरी आहे आणि अजून एक नदी जी आहे ती आपल्याला ऑलमोस्ट या वाटेमधून जाताना कळेलच कुठली आहे. तर त्यामुळे या ठिकाणाचं नाव आहे संगमेश्वर. इंटरेस्टिंग फॅक्ट, राईट? मंदिर आहे. आता आपण ह्या दिशेने खाली जाणार आहोत आणि हे सगळे जे मंदिरं दिसत आहेत, देव, कालभैरव, जोगेश्वरी भैरवानी मंदिर, सोमेश्वर मंदिर, काशीश्वर मंदिर, डाळेश्वर मंदिर, कार्तिकी स्वामी मंदिर, नरसिंह मंदिर आणि देवी बागेश्वरी मंदिर. तर ही सगळी आपण देवस्थाने जी आहेत ती आज कंप्लीट करणार आहोत बघून. सो लेट्स गो. तर आता आपण पोचलो आहोत भैरी भवानी मातेच्या मंदिरात. आणि भैरी भवानी मातेचं जे मंदिर आहे ते एका वेगळं युनिक अशा ठिकाणी तुम्हाला नेहमी सापडेल. म्हणजे आमची जी कुलस्वामिनी आहे भैरी भवानी, त्यांचं जे स्थान आहे ते स्थान नेहमी स्मशानाच्या जवळच असतं. तर हे स्मशान जे आहे ते जस्ट माझ्या मागे आहे. आय मीन हे जे देवी माता आहेत त्या शंकराच्या जवळ असलेल्या, म्हणजे जसं शंकर भगवानांचं स्थान नेहमी स्मशान, राख ह्या सगळ्या गोष्टींवर त्या आजूबाजूला आपण त्यांना नेहमी पाहतो, तसंच आमच्या कुलस्वामिनी जे आहेत त्यांचंही स्थान स्मशानाच्या बाजूला आहे. तर इथे पण एक स्मशान आहे समोर आणि मागेसुद्धा एक स्मशान आहे. थोडंसं हे माझ्यासाठी नवीन होतं जाण्यासाठी आणि आय गेस तुमच्यासाठी पण असेल. बट हे मंदिर अगदी सुंदर आहे. आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि बघूयात की देवीची मूर्ती वगैरे कशी दिसते ती. नमस्कार. आज तुम्ही ज्या क्षेत्री आहात ते कसबा संगमेश्वर जे ऐतिहासिक आणि धार्मिक क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये आपण आलेला आहात. खूप मोठं क्षेत्र आहे, दक्षिण काशी म्हणून या क्षेत्राला ओळखलं जातं. या ठिकाणी 360 शिवमंदिरं होती. या परिसरात सध्याही 30 ते 40 मंदिरं अशी उभी आहेत, जी पाषाणाची आहेत. काळ्या पाषाणामध्ये खूप सारी मंदिरं आहेत. कसबा गावामध्ये कर्णेश्वर, सोमेश्वर, काशी विश्वेश्वर अशा प्रकारची मंदिरं अद्यापही स्थिर स्थावर आहेत. संगमेश्वर आहे, या ठिकाणी अलकनंदा, वरुणा या 2 नद्यांचा संगम झाला आणि पुढे ती शास्त्री म्हणून ओळखली जाते. अशी शास्त्री नदीच्या या तिन्ही किनारी हे गाव वसलेलं आहे, म्हणून याला संगमेश्वर म्हणतात. या गावाचं वैभव म्हणजे हे दक्षिण काशी तीर्थक्षेत्र आहे. काशीमध्ये जेव्हा आपण दर्शनाला जातो तेव्हा प्रथम काळभैरवाचं दर्शन होतं आणि नंतर काशी विश्वेश्वर एवढं दर्शन झालं की आपली काशी यात्रा पूर्ण झाली. तसंच हे स्थान आहे. या ठिकाणी ज्ञानवापी आहे. जसं ज्ञानवापी हे पवित्र तीर्थकुंड आहे, यातलं तीर्थ
पूर्वी लोकांना दिलं जायचं, त्यावेळी काही आजारपण आहे किंवा व्याधी आहेत, शारीरिक व्याधी, त्या ठिकाणी हा तीर्थ घेतलं जायचं, दिलं जायचं औषधं म्हणून, किंवा त्या तीर्थाचं त्यावेळी आशीर्वाद मिळत होता. देणाराही तेवढाच महत्त्वाचा होता आणि घेणाऱ्याचं पण तेवढंच भाग्य कदाचित त्यावेळी असावं, म्हणून या सर्व गोष्टी होत होत्या. काळभैरव हे जागृत स्थान आहे. खूप लोक या ठिकाणी येतात, खूप जणांच्या मनोकामना पूर्ण होतात. काही अपत्यप्राप्ती, संतान प्राप्ती, शिक्षणामध्ये यश मिळावं यासाठी आशीर्वाद, खूप काही आशीर्वाद आहेत. देवाची उपासना अविरत सुरू असते. काळभैरवाष्टक हा देवाच्या सेवेचा महत्त्वाचा विषय. काळभैरवाष्टक पठण रोज नियमित सायंकाळी जो काळभैरवाष्टक पठण करतो आणि देवीचा जप, भैरी भवानी दिव्ये नमः असं जो जप, अशी साधना जो करतो, कालाष्टमीच्या दिवशी ही जी उपासना करतो, त्याला आयुष्यात त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सुख समृद्धी सौख्य लाभते. असं हे धार्मिक स्थान आहे. खूप जागृत स्थान आहे. असंख्य लोक या ठिकाणी येत असतात, दर्शन घेत असतात आणि सुखी होत असतात. ऐतिहासिक म्हणजे छत्रपती संभाजीराजेंना पकडलं ते हे कसबा संगमेश्वर या ठिकाणी महाराज नेहमी येत असतात. त्या दिवशी आले होते. फंद पितुरीने महाराज त्या दिवशी पकडले गेले आणि पुढचा इतिहास घडला. सर्वश्रुत आहे. सरदेसाईंच्या वाड्यामध्ये त्यांचं वास्तव्य असायचं. इथूनच पुढे शृंगारपूर आहे, ज्या ठिकाणी येसुबाईंचं माहेर येसुबाईंचं, त्या ठिकाणी महाराज खूप काही वास्तव्य महाराजांचं झालेलं आहे. त्यांच्या पवित्र स्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. अशी हे क्षेत्र आहे. या ठिकाणी तुम्हाला असंख्य ऐतिहासिक विरगळ किंवा मूर्ती ज्या मिळतील, ज्यांची तोडमोड झालेली आहे. ज्यावेळी 16व्या शतकात मुघल सैनिक ज्या ठिकाणी आलं तेव्हा खूप मोठ्या लढाया झाल्या. या सैनिकाने जातेवेळी जे काय मूर्ती भंग केलेला आहे, सर्व मूर्तींचा भंग केलेला, अशा अनेक मूर्ती इथे आहेत. या ठिकाणी जवळच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. काही विरगळी दिसत आहेत. तर काय विरगळींचं महत्त्व, हे जे खालचं पोर्शन दाखवलं जातं आहे मूर्तीमधलं, त्या ठिकाणी लढाई चालली आहे आणि त्या ठिकाणी तो जो या ठिकाणचं कोणी राजा किंवा जो प्रमुख होता तो त्या ठिकाणी निधन पावला, दारातीर्थ पावला, म्हणून त्याची ती मिरवणूक चालली आहे. मधला भाग मेण्यामध्ये बसून त्याची मिरवणूक चालली आहे आणि तो पुढं एवढं त्याचं कार्य मोठं होतं की तो शिवमय झालाय, की शिवाच्या वरती स्वर्गामध्ये जाऊन त्याला शिवचरणी स्थान मिळालंय. तो तिथे शिवाची सेवा करतोय असं स्थान आहे. या ठिकाणी काही सतीचे हात दाखवले, ज्या स्त्रिया सती गेल्या त्यांचे हात दाखवलेले आहेत. खूप सारी मंदिरं आहेत. 2 दिवस जरी राहिला तरी हे कसबा संगमेश्वर बघून होणार नाही. सप्तेश्वर म्हणून एक खूप मोठं स्थान आहे. कर्णेश्वर, संगमेश्वर, सोमेश्वर, काशी विश्वेश्वर, खूप मोठी स्थान आहे. दक्षिण काशी आहे. सर्वांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन आपल्याला अनुभूती घ्यावी अशी ध्यानाधीश आहे. त्याच ठिकाणी शिव असल्यामुळं त्यांचं वास्तव्य हे स्मशानाजवळच आहे. किंबहुना त्यांना जे विभूती लावलं जाते, भस्म लावलं जाते, ते त्या याच्यातलंच असतं, चितेमधलंच असतं. जे उज्जैनला तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी जे भस्म लावलं जातं ते चितेमधलंच असतं. शिव आहे ना, वैराग्य आहे, त्यामुळं त्यांचं सानिध्य असं एका 30 ठिकाणी असतं. आणि भैरी भवानी माता त्यांच्या सानिध्यात. हा, काळ भैरव म्हणजे शिव आणि भवानी, भैरी भवानी म्हणजे पार्वती. जिथे भैरी आहे, काळ भैरव आहे, त्या ठिकाणी भवानी आहे, म्हणून तिला भैरी भवानी म्हटलं जातं. देवीचा खूप मोठा आशीर्वाद आहे. बाजूला रिद्धिसिद्धी आहे. रिद्धिसिद्धी या अष्टिंका नारी आहेत. कळलं का? देवीच्या सेवेसाठीच असं ते स्थान आहे, असं आरतीमध्ये उल्लेखित आहे. अशा प्रकारचं हे स्थान आहे. जेवढी माहिती थोडीफार उपलब्ध आहे तेवढी देण्याचा प्रयत्न केला आहे. देवाने आशीर्वाद द्यावा, सर्वांना आशीर्वाद मिळावा, सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. या ठिकाणी जे जे लोक या ठिकाणी येतात त्या सर्वांच्या मनोकामना आशीर्वादाने पूर्ण होऊन देत अशी ही देवाजवळ प्रार्थना. ओम गणेशाय नमः. यज्ञेन यज्ञायन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमा पूर्वे साध्याः सन्ति